आम्ही गेल्या 8 दिवसापासून ठिय्या आंदोलन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर करत आहे। आमची मागणी ही आहे की आमचे गेल्या 1 वर्षापासून देखभाल दुरुस्तीची जे आम्ही कामे करतो त्याची आम्हाला अजूनपर्यंत बिले मिळालेली नाही आहेत। आम्ही वारंवार 6 महिन्यापासून याचा पाठपुरावा करीत आहे। आम्ही मुंबईला जाऊन आलेलो आहे आमचे काही प्रतिनिधी घेऊन। त्यानंतर आम्ही इथे पण अनेक निवेदनं दिलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आमची परिस्थिती आज अतिशय बिकट झालेली आहे। आमच्याकडील मजुरांना 2 महिन्यापासून आम्ही पगार देऊ शकलेलो नाही आहे आणि इथे फक्त आम्हाला आश्वासन मिळत आहे 15 दिवस थांबा, 10 दिवस थांबा। जिथे आमचे पैसे हे वित्त संचालक बेलापूर मुंबई येथून येतात तिथे सुद्धा आम्ही त्यांना जाऊन भेटलो, त्यांना विनंती केली की आम्हाला काहीतरी पैसे द्या जेणेकरून आम्ही मजुरांना पगार देऊ शकू, परंतु कोणीच आमच्या या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे। त्यामुळे कालपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन सुरू होतं। नाईलाजाने आम्हाला आज सकाळपासून काम बंद आंदोलन करावं लागत आहे। काम बंद आंदोलन म्हणजे असं की आम्ही जबरदस्तीने कोणतंही काम बंद करत नाही आहे। आमच्याकडील जे मजूर कर्मचारी काम करत होते त्यांना आम्ही परत बोलवून घेतलेलं आहे, ते सुद्धा काम करायला तयार नाही आहे। त्यामुळे आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की आमचे जे राहिलेले प्रलंबित बिले आहे हे ताबडतोब आजच्या आज अदा करावे जेणेकरून जनतेची अवसुविधा टाळल्या जाईल, जनतेला पाणीपुरवठा होईल आणि आमचं सुद्धा त्यातून आमचे बिले मिळतील, आम्ही सगळ्यांना पगार करू शकू। पाणीपुरवठा आम्ही आमचे कर्मचारी बरेचसे परत बोलावलेले आहे, काही कर्मचारी येत आहे। आता धीरे धीरे आमचा पाणीपुरवठा बंद होईल। आमची मागणी मुख्य मागणी हेच आहे की आज तिथे कार्यकारी अभियंता आमचे उपविभागीय अभियंता हे ठाण मांडून आहेत, त्यांना आम्ही वारंवार फोन करत आहे। आमची मागणी एकच आहे की आम्हाला तेथून ठोस आश्वासन म्हणजे आमच्या पैशाची जी फाईल राहते त्याच्यावरती साईन करावी। आम्ही ताबडतोब आंदोलन मागे घेऊन अर्ध्या तासात पाणीपुरवठा पूर्ववत करू अशी आपणा सर्वांना आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व जनतेला आम्ही असं ग्वाही देतो। नितीन काळे, अध्यक्ष महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंट्रॅक्टर असोसिएशन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।